बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सफाई कामगारांचा छळ करण्यात आलेला आहे। ठेकेदारांनी कामगारांवर अन्याय केलाय। वेतनातून 9,000 रुपये वसूल केलेले आहेत सफाई कामगारांचा हा आरोप आहे। सफाई कामगारांची भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे या कामगारांनी धाव घेतली। देवयानी फरांदे यांच्याकडून सफाई कामगारांची तक्रारीची दखल घेण्यात आली आहे। पगार पडला आमच्या अकाउंटला तर आम्ही पैसे दिले नाही, आम्हाला कामावरून काढून टाकण्यात आलं आणि आमचं म्हणजे आमच्या बदल्या लांब लांब केलं, म्हणजे घरापासून 10 किलोमीटर लांब 15 किलोमीटरला जिथं आम्हाला जाणं शक्य नाही अशा जागी आम्हाला टाकलं त्यांनी। आमचं कमीत कमी 1075 लोक आहे कमीत कमी, आणि काम करणारे कमीत कमी 850 लोक आहे। बाकी सर्व प्रत्येक साईडवर 5-5, 6-6 फेक इन आहे। म्हणजे ते कमीत कमी माझे 300 जण आहे, ते 300 ATM सर्व ऑफिसला आहे। ते पेमेंट झालं का त्यांच्या अकाउंटमधनं पैसे काढून घेतात ते। तर माझ्याकडून दर महिना चेतन बोरा, दीपक भांडारी आणि अमर कोनोजे हे सुपरवायझर थ्रू आमच्याकडून दर महिन्याला पगार झाला का ते आमच्याकडून 6,000 7,000 जसे दिवस भरत्या तसे आमच्याकडून पैसे घेत्या। ते आम्ही पैसे नाही दिले तर आम्हाला ते सुपरवायझर सांगते आमच्या ऑफिसमधून आलेलं आहे नाही का, आम्हाला ऑफिसवरून आलेलं आहे तर तुम्हाला पैसे द्यायलाच लागल, नाही तर तुम्हाला कामावून काढण्यात येईल असे दमदाट्या देऊन आमच्याकडून पैसे गोळा करते। ह्या ठेकेदारांनी जो काही मिनिमम वेजेस कर्मचाऱ्यांना दिला जातोय हा त्यांचं भरण पोषण करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाचं भरण पोषण करण्यासाठी दिलं जात आहे। हे मुलं प्रामाणिकतेने आज गटारीमध्ये उतरतात, नाल्यामध्ये उतरतात, रस्त्यावरती साफसफाई करतात आणि त्यांचे पैसे जर कोणी खात असेल तर लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मी हा लढा जो आहे हा माझ्या हातामध्ये मी घेतलेला आहे।